स्थापन करणार यात कोणतेही तथ्य नाही असं म्हटलंय राजाभाऊ वाजे यांनी। खासदार फुटतील असं मला वाटत नाही असं त्यांनी म्हटलंय। मी कोणाच्याही संपर्कात नाही असं देखील राजाभाऊ वाजे यांनी स्पष्ट केलंय। आपल्यासोबत ठाकरेंच्या शिवसेनेचे नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे आहेत। राजाभाऊ, पुन्हा एकदा चर्चा आहे ऑपरेशन टायगरची, आपल्यापर्यंत आली आहे का चर्चा? माझ्यापर्यंत काही चर्चा नाही, मला तुमच्याकडूनच समजतंय। पण गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं ही चर्चा आहे की ऑपरेशन टायगर होणार आहे। आज भाजपचे काही मोठे नेते पण असं म्हटलेत की पुढच्या काही दिवसांमध्ये तुम्हाला ठाकरेंच्या शिवसेनेचे 7 ते 8 खासदार जे आहेत ते शिवसेनेमध्ये बघायला मिळतील, भाजपत बघायला मिळतील। काय वाटतंय? नाही, मला तर तसं वाटत नाही, कारण काल मातोश्रीवर बैठक झाली। त्या बैठकीला आम्ही 4 जण फिजिकली हजर होतो आणि बाकीचे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर होते। त्यांचं सगळ्यांचं उद्धव साहेबांची त्यांचंही बोलणं झालं, आमचंही झालं आणि रात्रीच मी घरी आलो आहे। आता मला काही माहीत नाही त्याच्याबाबत, कुणाच्याही संपर्कात नाही आणि माझ्या संपर्कात कुणी आलेलं नाही। त्याच्यामुळे त्याच्यात काय चाललं हे मला सांगता येणार नाही, परंतु सर्वच जण आम्ही बरोबर आहोत। कधी त्याच्यावर विषय निघत नाही, कधी चर्चा माझ्या देखत तरी चर्चा झालेली नाही, मला काही त्याच्यातली माहिती नाही। काल आम्ही बरोबरच होतो ना, काल जवळपास 2-2.5 तास आम्ही बरोबर होतो। त्याच्यावर विषयच घ्यायचं काही काम नाही। आता त्यांनाही माहिती आहे असावं मला वाटतं की राजाभाऊ कुठं जाणार नाही। मी माझ्याशी ते त्या विषयावर बोलले नाही, मी सुद्धा बोललो नाही। राजाभाऊंची भूमिका ठाम आहे, माझी भूमिका ठाम आहे। मी जोपर्यंत आहे तोपर्यंत उद्धव ठाकरे यांच्या पक्षात आहे। कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह मी चंदन पूजा अधिकारी, TV9 मराठी।